बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार कोण होणार उद्या घराच्या बाहेर. उद्या फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये तर जसं मी सांगणारच आहे तुम्हाला, पण आताही सांगते. फॅमिली वीक झाला आहे जवळजवळ. मला वाटतं आज तन्वीची आजी येणार आहे आणि सागरची वाईफ आणि मुलगी येणार आहे. सागर ज्याप्रमाणे ओरडला तर बाई खूप ट्रोल केलं जातं आहे की बाई ओव्हर ॲक्टिंग करतो आहे असं. तर मला माहीत नाही सागरची खरंच इमोशन आहे की ओव्हर ॲक्टिंग आहे हे तो आता एपिसोड बघितल्यावरच कळेल. पण खूप यार सोशल मीडियावर ओव्हर ॲक्टिंग असं बोललं जातं आहे. म्हणजे तुम्ही जर कलर्सवर तो प्रोमो बघितला तर तुम्ही खाली तेच म्हणताना लोक दिसत आहे एकंदरीत. नंबर 7वर आहे रेवाच्या 2 बहिणी आल्या होत्या आणि रेवाच्या बहिणीने तू क्रश झाली आहे. नाही, ती क्रश झालेली आहे, त्याबद्दल काही वाद नाही. खरोखरच सुंदर दिसते. सुंदरला सुंदर म्हणायला काहीच हरकत नाही, पण गेम नाही आहे. लेट मी टेल यू, गेम नाही आहे. आणि रेवा जशी दीपालीच्या हजबंडला भेटली तसं त्यांचं बाहेर एक ओळख बॉन्ड दिसतो इथे. त्याच्यामुळेच कदाचित तिने दीपालीबरोबर आणि ती काटामध्ये सामील झाली ओळखीमुळे, असू शकते एकंदरीत गोष्टी. नंतर नंबर 6वर आहे दीपाली. जिचं ऐकून रेवा गेम खेळते ती दीपाली नंबर 6वर आहे. दीपालीला काल तिच्या सासूबाईंच्या डेथबद्दल पण सांगितलं गेलं. थोडी इमोशनल पण झाली होती ती. आणि त्याच्यानंतर तिचा मुलगा पण म्हणला का तू गेम खेळ, नुसता काटा करू नको मम्मी, गेम खेळ. तर हे पण सांगण्यात आलं तिला. आणि बघूया आता दीपाली गेम अप करते का, कारण जेव्हा पण फॅमिली येऊन जाते ना खूप बाहेरचे खुलासे होत असतात. आणि नंतर ते आता यांनी मला वाटतं म्हणूनच लवकर फॅमिली वीक घेतला की अजून हे यांच्या गेममध्ये अजून काही चेंजेस करतील वगैरे. त्याच्यामुळेच अजून असे 27-28 दिवस बाकी. सो लेट्स सी काय होतं काही नाही. नंबर 5वर आहे सागर कारंडेची आज वाईफ आणि मुलगी येताना आपल्याला दिसणार आहे. आणि खूप जास्त इमोशनल झाला, रडायला लागला सागर. अक्षरशः ढसाढसा रडत होता. आणि जसं त्यांनी ते स्टोर रूममध्ये त्यांना पाहिलं, ज्याप्रमाणे तो ओरडला आहे त्याच्याबद्दल लय ट्रोल केलं जातं आहे त्याला. पण बघूया आता काय काही नाही. रात्री रिव्ह्यूमध्ये मी सांगेलच तसं. नंतर नंबर 4वर संकेत पाठक. याचा गेम खूप स्ट्रॉंग चालू होता, नो डाऊट अबाउट इट. पण त्याच्या वाईफने बाई त्याचा गेम आहे ना थोडासा आहे ना असा म्हणजे डगमगवून टाकला आहे. मला असं वाटतं तो त्याला कन्फ्यूज करून टाकलं आहे, मी असं म्हणू शकते. कन्फ्यूज झाला आहे संकेत की मी कुठून खेळू, नाही का. मी विशालबरोबर खेळतोय तर ही म्हणते का तो बॅकस्टॅप करतो, आता तर मी जाऊ कुठून. आणि काटामध्ये तर तो जाऊ शकत नाही कारण तन्वी एवढा भाव देताना दिसत नाही संकेतला. किंवा मग तिने पहिले संकेतला सांगितलं होतं, पण जसं ही म्हणली आहे का तू तन्वीकडे जाऊ नको, तू विशालकडे जाऊ नको, तू इंडिव्हिज्युअल खेळ. आता लेट्स सी इंडिव्हिज्युअल संकेत खेळेल आणि स्वतःबद्दल म्हणजे काही असो कॅप्टन्सी वगैरे स्वतःबद्दल स्टँड घेईल का, स्वतःसाठी खेळेल का, स्वतःचा विचार करेल का, स्वतःला नंबर 1वर प्राधान्य देईल का. आता बघूयात त्याचा गेम. आणि आता तो विशाल डायरेक्ट बोलला आहे बाई की यार असं काही असेल तर मी याच्याबरोबर खेळणारच नाही. सो आता संकेतचा गेम लो होतो की अप होतो की काय होतो, तो कोणाबरोबर खेळतो ते आता बघणं फॅमिली वीकनंतर आपण बघूच. इंटरेस्टेड राहील. आता बघूया, इंटरेस्टिंग राहील तो कोणाकडून खेळतो आहे संकेत पाठक. नंबर 3वर आहे प्रभूची फॅमिली आली खूप डाऊन टू अर्थ आणि एकदम असे म्हणतात ना मातीतली माणसं आली. तसं सूरजच्या वेळेस फील झालं मागच्या वर्षी, तसंच प्रभूच्या वेळेस फील झाल्यासारखं वाटलं. आणि तन्वीने गिफ्ट पण केली साडी त्यांना. तन्वीला थोडंसं आवडलं नाही वाटतं शेवटी जेव्हा विशालची ते तारीफ करून गेले प्रभूचे वडील, गळाभेट वगैरे करून गेले. पण थोडं तन्वीचा चेहरा उतरल्यासारखा वाटत होता. तन्वीने तसं काल सांगितलं प्रभूला, टिप दिलं आहे का कसं खेळ काही नाही. आणि विशालशी थोडासा क्रॉस उतराय असं सांगितलं तिने, मी सांगितलं रिव्ह्यूमध्ये. नंबर 2वर अनुश्री आहे. अनुश्रीने काल जसं वागलं, जसं तन्वीला त्याचा खूप राग आला आणि सिरियसली मला पण राग आला की तिची मम्मीने अनुश्रीच्या मम्मीने इन्व्हाइट केलं सगळ्यांना का बा घरी वास्तुशांती, घरी या तुम्ही. आणि मग अनुश्री म्हणते तन्वी म्हणते ती फोन उचलेल का, तर अनुश्री म्हणते मी तर नाही उचलणार पण आई उचलेल. तर त्याचा तन्वीला खूप राग आलेला आपल्याला दिसलेला आहे.
ते थोडंसं चुकीचं दिसलं मला असं वाटतं. नंबर 1वर आहे राकेश. राकेशचा खरोखर काय गेमने गुडघ्याला लागलं आहे, त्याला इंजरी मान्य आहे, पण तू बोल पण नाही यार, स्टँड पण घे, असं म्हणणं आहे एकंदरीत आपलं. तर लेट्स सी आता राकेश त्याच्यासाठी किती स्टँड. मी रिव्ह्यूमध्ये ना रात्री सविस्तर बोलणार आहे, पण आहे ना आता सध्या राकेश नंबर 1वर, नंबर 2वर अनुश्री, नंबर 3वर प्रभू, नंबर 4वर संकेत, नंबर 5वर सागर, नंबर 6वर दीपाली आणि नंबर 7वर रेवा. रेवा दीपाली डबल एविक्शन झालं तर रेवा दीपाली सागर यांच्यापैकी कोणीही जाईल. प्रभूवर पण थोडासा खतरा वाटतोय मला, पण रेवावर जास्त खतरा आहे. रेवा या वीकमध्ये एविक्ट व्हायचे 100% चान्सेस वाटतं आहे मला, काहीच गेम नाही तिचा. सो तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि कोण एविक्ट झालं पाहिजे. मला असं वाटतं की रेवा कदाचित जाईल. बाकीचे सगळे पहिल्यापासून खेळत आहेत, त्यांचा थोडा थोडा काय ना गेम आहे, पण रेवाचा बिलकुल गेम नाही. सो लेट्स सी रेवा जाती का. डबल एविक्शन होतं तर मग रेवा सागर जाईल का, रेवा दीपाली जाईल का, मग रेवा प्रभू जाईल, कोण जाईल. तुमच्या मते कोण जाईल सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर हे होतं लेटेस्ट स्टोरी ट्रेंड्स. भेटूया.